सेकंडामध्ये. Yes. 400K राईट. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, ट्रेन स्टेटचा भन्नाट एक्सपिरियन्स झाल्यानंतर आम्ही निघालो होआन किम लेककडे. हनॉई सिटीच्या अगदी मध्यभागी असलेलं हे लेक म्हणजे सिटीचं एकदम हार्ट मानलं जातं. तर मंडळी, या लेकचा पण एक वेगळाच इतिहास आहे बरं का. होआन किम या नावाचा अर्थ आहे लेक ऑफ रिटर्न स्वॉर्ड, म्हणजे व्हिएतनामीज लोकांमध्ये एक प्रसिद्ध दंतकथा आहे. असं म्हणतात की पूर्वी इथे एक एम्पेरर होते, ली लॉय नाव होतं त्यांचं, आणि त्यांना एका जादुई तलवारीच्या मदतीने एका युद्धामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. विजय मिळाल्यानंतर या तलावात एका विशाल गोल्डन टर्टलचं निर्माण झालं होतं, म्हणजे तो दिसला होता, आणि त्याने ती तलवार परत घेतली होती त्या एम्पेररकडून. त्यामुळे या तलावाला लेक ऑफ रिटर्न स्वॉर्ड असंही म्हटलं जातं बरं का. आणि मंडळी, आजही ही गोष्ट व्हिएतनामच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. लेकच्या मध्यभागी दिसणारा टर्टल टॉवर हा हनॉईच्या सर्वात आयकॉनिक लँडमार्कपैकी एक आहे. दिवसा असो किंवा रात्री हा टॉवर एकदम सुंदर दिसतो मंडळी. आणि ऑब्व्हियसली तिथे जाण्यासाठी तुम्हाला काही त्यांचे रूल्स फॉलो करावे लागतात. तिथे तुमच्या कपड्यांवर रेस्ट्रिक्शन्स असतं आणि बऱ्याच गोष्टी. द ॲटमॉस्फिअर अराउंड द लेक इज सो काम अँड सो पीसफुल. म्हणजे तुम्ही बघू शकता की एका बाजूला लोक इव्हिनिंग वॉक करत होते आणि काही जण एक्सरसाइज करत होते, तर काही जण फक्त सनसेट एन्जॉय करण्यासाठी ते आले होते. तर मंडळी, लेक भोवती फिरताना खूप जास्त फोटो काढले, व्हिडिओज काढले. प्रत्येक अँगल इतका सुंदर होता की तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे असं कॅमेरा खाली ठेवायची इच्छा नव्हती होत माझी. आणि लेकच्या चारी बाजूला सूदिंग म्युझिक आणि असं जे सिंगर्स वगैरे असतात ते होते, जे गाणी म्हणत होते, इन्स्ट्रुमेंट वाजवत होते, काही लोक व्हिडिओ शूटिंग्स करत होते. आणि मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की एक लेडी जी आहे किती सुंदर पद्धतीने डान्स करते. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स बघा. तिच्या अराउंड आता 200-300 लोक आहेत, बट स्टील किती छान डान्स करते. मला ही लाईफमध्ये असाच कॉन्फिडन्स हवा आहे. लाईक मला आता एक व्हिडिओ शूट करायचा तर मला असं ते आय विल नॉट डू दॅट, बट सी तिचा कॉन्फिडन्स बघा. इतक्या सुंदर पद्धतीने ती डान्स करते, तिला काही पडलेली नाही आहे. आणि याचा आधीचा जर व्हिडिओ बघाल तुम्ही माझा, तर ती एका लेडीला ती डान्स शिकवते सुद्धा. सो गाईज, मलाही असा कॉन्फिडन्स हवा आहे. आणि येस, कॉपीराईट इश्यूमुळे मी हा सॉन्ग इथे नाही टाकत आहे गाईज. सो आता आम्ही केम लेक KIEM. सी मला फक्त एवढं माहिती की मी फक्त नवीन नवीन कपडे घालणारे बास. पाऊस पडून गेला तरी गरम होते ना. गरम होते बरं. मी हा वेदर यासाठी चूज केला कारण मला थोडं थंड वातावरण हवं होतं. बट सी ऊन नाही आहे, पण गरम होतं आहे. आणि आता इकडे वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट आपल्या इकडे 4:30, म्हणजे इथे 7 वाजलेत, ऑलमोस्ट 6 वाजले. 6. आता फोनमध्ये बघ ना किती वाजले. कॅमेरा चालू आहे. आम्ही ते व्हिडिओ काढायला ट्राय करतो आणि बिलकुल ऊन नाही आहे, त्याच्यामुळे लाईटिंगचा इश्यू आहे. खूपच. आणि आपला अजून खराब होईल व्हिडिओ. हळूहळू असं थांबू तसं अंधार पडायला लागला आता. आता मी इथे थांबलेलो आहोत कारण ऑलरेडी कॉफी पिले, त्याच्यामुळे पोटात खायची इच्छा नाही. पाऊस पडायला लागला काय नाही, ते झाडाचं पाणी. अँड थोड्या वेळ तिथे एक स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी एक मार्केट आहे, तर आम्ही तिथे थोडीशी स्ट्रीट शॉपिंग करणार. 7 वाजता चालू होतं ते. यार सारखं आपण हे घड्याळ बघतोय ते इंडियन टाईप तू चालू. बघू नको ना, ते घातलंच तरी कशाने, मला लॉजिक नाही कळत. ते सवय झाली ना. सवय झाली. तिथे 1 वाजलाय आणि हा मला सांगतोय 10 वाजले. तू इथल्या टायमिंग, तू 2 तास पुढे आलायस. दीड 2 कसले? दीडच. 1.5 तास. 4:30 ना. आपल्या इथे 6 वाजले. इथे 6 वाजले, इंडियामध्ये 4:30 वाजले. आणि सकाळी झोपले, मला वाटलं 11 वाजले असं, मी उठले तर 2 वाजले. चला तर थोडेसे जरा फोटो. ओव्हरऑल आमचा पहिला दिवस खूप चांगला झाला आहे. ॲक्च्युली आमचा फर्स्ट डे पूर्ण लेजर होता, पण त्यात पण आम्ही काय केलं, आम्ही रात्रीची फ्लाईट घेऊन वी हॅव मेड शुअर दॅट इट इज अ गुड डे एंटायरली, बिकॉज आम्ही सकाळी लवकर इथे पोचलो, रेस्ट पण मिळाला, ब्रेकफास्ट पण झाला. आम्ही त्याच्यानंतर कॉफी वगैरे पण घेतली, आम्हाला अजून काही भूक लागलेली नाही आहे. आणि आता आम्ही 2 गोष्टी कवर केल्या. ट्रेन स्ट्रीट कवर केला, आता आम्ही KM लेकला आहोत. याच्यानंतर आम्ही ओल्ड क्वार्टर्समध्ये जाणार आहे, जिथे आपण स्ट्रीट शॉपिंग करू शकतो, आणि तिकडनं मग आम्ही हॉटेलवर जाणार आहे. हे असं असतं जेव्हा सिरियस व्लॉगिंग नवरा करतो तेव्हा बायको अशी करते.
नाही खरंच क्यूट दिसतेस कर. म्हणजे तिचं ब्लॉगिंग जर मी घेतलं तर ती अशी करते, मग मी ब्लॉगिंग करू की नको? नको. सरळ सांग ना नको करू. तिकडे टेम्पल आहे, तिकडे जाणार आहे आपण. इथे सेंटरला टेम्पल आहे बघा, दिसेल इथे तुम्हाला. झूम का नाही होते यार? नाही हा टेम्पल आहे. हा 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 टेम्पल आहे. टेम्परेचर खरंच म्हणजे वेगळं आहे इकडचं. टेम्परेचर वेगळं आहे, गरम पण नाही होते. आणि रूममध्ये पण असंच आहे, ए सी लागून सुद्धा पण असं आहे की थंडी पण नाही वाजत आणि गरम पण नाही होत. आपल्या इकडे कसं एक तर ए सी बंद कर. तुला बोलायला का नसली काही काढून सुरू बंद कर ना तू. माझं चार्जिंग संपतंय, तू बंद कर. माझा फोन आहे. मग तुझं चार्जिंग संपतंय, तू बंद कर. आपली म्हण आपल्या फोनची चार्जिंग थांबणार तूच काय ना काय फक्त तूच बोलायला संपला विषय. मनात जरी वाईट असेल तरी राग येणार. प्रतीश वर बघ, तुम्हारा हार्ट उड़ गया, दिल उड़ा दिया. चलो प्रतीश हे कुठं होतं? हे ओ माय गॉड, हे किती क्यूट आहे. सी बुकमार्क. वाव. कल्चर आहे.
चॉपस्टिक्समध्ये पण तुला खूप व्हरायटी भेटेल. स्लीपिंग बुद्धा. We have seen laughing Buddha till now, no? पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे सगळीजण ते बंद करतात, स्पीडमध्ये बंद करतात. वी वॉन्ट टू ईट हिअर. Eat here? हां. We don't have a chair. This chair can be No, used. no, you just don't parcel We it, have a just paper plate. plate, paper plate, paper. Or container to eat. यांच्याशी इंग्लिश बोलताना जास्त जरा स्ट्रगल करावा लागतोय गाईज, कारण त्यांना वन वर्ड इंग्लिश माहीत असतं. मला एक वर्ड त्यांना असं एक्सप्लेन करून सांगावा लागतो हातवारे वगैरे करून. इकडे चिकनचे होते आयटम्स, बट We have change of 500K. Huh? We have change for 500K. वी डोंट नो की ते त्यांना सांगायला जमत नाही आहे ते चिकन आहे काय आहे ते सांगायला जमत नाही आहे. सो चीज केक आहे म्हणजे स्ट्रॉंग टेस्ट एक्सपेक्ट करतो ना आपण, तशी नाही. 8 out of 10. 8 out of 10. 5 out of 10. Not worth. Is it sweet? Sweet and sour. Is it veg or non-veg? Smoke as squid. Is it veg? Yeah. No egg, no chicken, no fish. कोणता फ्लेवर आहे? चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि कॅरमेल. One chocolate. 1 for chocolate, yeah. कितीला? 40,000. कॅप घ्यायच्या? कॅप. It is smoking. Thank you. हे खूप थंड आहे. मला ॲक्च्युली हात माझे फ्रीज होत आहेत खूप. आता हे घेतलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली मला स्ट्रीट फूडच ट्राय करायचं होतं व्हिएतनाममध्ये. 40,000ची आईस्क्रीम खातो काय? खूप थंड आहे का? काय टेस्ट नाही आहे. टेस्टलेस आहे आणि एवढं खतरनाक थंड आहे, हात फ्रीज होत आहेत. एक टूथपिक आहे. Then try.
लाईक अ स्वीट चॉकोस टाईप आहे. तुला स्ट्रॉंग वाला देतो, स्ट्रॉंग वाला. ठीक आहे. नाही 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 बंद करतो. तेरा प्यार 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 का बात. मस्त शूज आहेत गाईज, मस्त म्हणजे विएतनामीज स्पेशली फॉर शूज, ब्रँडेड शूज अँड कॉफी. सी किती छान छान शूज आहेत. हे तर क्रॉक्स आहेत आपल्या इंडियामध्ये, बट सी Excuse me. Excuse me. How much for this? This? How much? 800. 80,000. 800 बोलला ना तो. 800 म्हणजे 800K. अच्छा, 800K म्हणजे 8 3000. लाख. हां, 8 लाख VND म्हणजे आपल्या याच्यामध्ये 3000. बट ते ओरिजिनल पुमाचे शूज होते. ठीक आहे. इथे मॅन्युफॅक्चर होतं. हो. हे बघ, इथे पण आहे souvenir. हे जे स्ट्रीटवाले दिसतात ना, त्यांच्याकडे सुद्धा ओरिजिनल पुमाचे शूज आहेत. माय गॉड. नायकी वगैरे सगळे आहे. हो, येस. अरे बापरे. समोर पण मार्केट अजून आहे, पण मला माझ्या शूजने आता चालता येत नाहीये. समोर पण आहे मार्केट. ओ, पुढे तर छान आहे मार्केट. चल ना जाऊया. हां? छान आहे, छान आहे. चल. सी, हा ड्रेस किती छान आहे ना. स्कर्ट्स अँड ड्रेस अँड पाटाका. हे मार्केट एवढं मोठं आहे ना. आम्ही 7ला बघायला सुरुवात केली होती, आता वाजले 10 इथे, तरी हे मार्केट संपत नाही आहे. ही शॉपिंग पण आमची खूप आउट ऑफ बजेटवाली झालेली आहे. माय गॉड. शूज पण चेंज केलं. ॲक्च्युली मला त्या शूजने चालायला जमत नव्हतं. मी चेंज केले म्हणजे परचेस केले. आता हा क्रॉक्स मला हा कितीला पडला आपल्याला? 700ला पडला. म्हणजे किती? 250 VND ना. 200 VND. दॅट इज 700 फॉर वन फ्रॉक. मला एक फ्रीज मॅग्नेट घ्यायचं आहे. फ्रीज मॅग्नेट souvenir. चांगलं काम करून गेलं. पाऊस यायला लागलेला आहे. शॉपिंग पण खूप जास्त झालेली आहे. जागेत बसलं नाही ना, गळ्यात बांधून न्यायचंय. हे बघ, इंडियन ड्रेस पण. ओके. मोदी मोदी मोदी. त्याला काय झालं आता मध्येच? काय मोदी मोदी? इंडियन रेस्टॉरंट बघितलं तुझा नवरा. अच्छा. मोदी. ओ, हे बघ, हे बघ. हसका आहे, हसका. हसकू रे. दिस इज द पोलीस स्टेशन. हा, तिकडे आपलं हॉटेल आहे. ओ माय गॉड, आता पडले असते. हॉटेल म्हणता
कसलीच केली असती माझी सापाची निघून त्याच्यानंतर मस्त असते आम्ही बोंबलत. आपलं हॉटेल आलेलं आहे. हे आपलं हॉटेल आहे. ला पॅशन. कुठून? समोर एवढा मस्त. ओके. हे आपलं हॉटेल आहे. तिकडच्या साईडला आपण सकाळी जो ब्रेकफास्ट केला तो तिकडच्या साईडला होता. आम्ही सिटीमध्येच हॉटेल घेतलं आहे. आउट ऑफ सिटी आम्ही घेतलेलं नाही आहे कारण की ते जास्त ट्रॅव्हल करायला लागतं आणि वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही लोकलसारखं एक्सप्लोअर नाही करू शकत, म्हणून आम्ही असं घेतलं आहे. किती रूम नंबर आहे आपला? 300. हा पुढचाच आहे. हा आपला रूम आहे. That's all for today. Bye.